भारतीय क्रिकेट संघातील मुंबईतील खेळाडू रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल हे सत्कार कार्यक्रमानंतर विधान भवनातून रवाना झाले. विधान परिषदेतील आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील असा दावा नाना पटोले यांनी केलाय. त्याचबरोबर विधानसभा पूर्वतयारीची बैठक आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख तिन्ही पक्षातील नेत्यांना बोलवून एक सभा मुंबईत घेणार आहोत. अजून तारीख ठरलेली नाही. मवियाच्या सर्व नेत्यांना बोलवून एक सभा मुंबईत घेणार व तिकडूनच शंखनाद करणार. आमच्याजवळ मतं आहेत. आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील. घोडेबाजार करणारेच घोडेबाजारावर बोलत आहेत. भ्रष्टाचार केला आणि त्याच पैशांनी घोडेबाजार केला. विधानसभेची जागा वाटप पण लवकरच होईल असंही नाना पटोले यावेळी म्हणाले. विधानसभेच्या पूर्वतयारीची मीटिंग आहे. एक राज्यभरातील तिन्ही पक्षाचे सगळे प्रमुख बोलावून एक मोठी सभा मुंबईत घ्यायची. तारीख अजून फायनल नाही होईल आणि मग तिथूनच त्याचा शंखनाद करायचा. महाराष्ट्रातल्या भ्रष्ट सरकारला आणि शेतकरी विरोधी सरकार, गरिबांच्या विरोधात असलेल्या सरकारचं, गरिबांच्या विरोधात असलेल्या सरकारला महायुतीच्या त्या भ्रष्ट सरकारला हद्दपार करणं हाच आमचा महाविकास आघाडीचा एक विचार राहणार. आणि सगळे जाहीरनाम्याची सुद्धा कमिट्या बनल्या. आमच्याजवळ एक सरकार आहे. सरकारचे जे 9 लोक आहेत त्यांच्याजवळ तेवढी मतच नाही. त्यामुळे त्याचा प्रॉब्लेमच आहे. आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील. फडणवीसांचं म्हणणं आहे की एक उमेदवार मागे घ्या, तुमच्याकडे मतं नाही. घोडे बाजार करणारीच लोक घोडे बाजाराची चर्चा करतात. त्यांच्या जी संख्या आपण पाहिली 8 उमेदवारांसाठी बरोबर आहे. जो 9वा उमेदवार त्यांनी टाकला त्याला 20-25 मतं आणणार करून दिलं होतं. त्यामुळे घोडे बाजार त्यांना भ्रष्टाचारांनी पैसा कमवला आणि आता पैशांनी विकत घेण्याचं काही प्लॅन त्याचं चाललं असेल आणि म्हणूनच राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री घोडे बाजाराची चर्चा करत आहे. खरं तर त्यांनी विड्रॉल करायला पाहिजे होता. तेच घोडे बाजाराची चर्चा करतात. विधानसभेला जागा वाटप लवकरात लवकर व्हावं हे पण होईल. त्याच्यावरची चर्चा सुरू नाही, अजून त्याच्यावरची चर्चा सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले असून मराठा बांधवांकडून मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. माननीय मनोज जरांगे पाटील यांचे उद्या आरक्षण जनजागृती रॅलीसाठी आगमन होणार आहे. या रॅलीमध्ये 1200 स्वयंसेवक आणि 500 मराठा सेवक आहेत. या रॅलीचे शांततेत काटेकोरपणे नियोजन केले आहे. रॅलीची सुरुवात शिवनेरी चौकापासून होईल. मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. त्यानंतर रॅलीला सुरुवात होईल. साधारणतः 3.5 लाख लोक या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. या रॅलीचे संपूर्ण नियोजन मागील 10 दिवसांपासून करण्यात आले आहे. राष्ट्रगीताने रॅलीची सांगता देखील करण्यात येणार आहे अशी माहिती गजानन देशमुख यांनी दिली आहे. माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं उद्या हिंगोली जिल्ह्यात मराठा आरक्षण जनजागृती रॅलीसाठी आगमन होणार आहे. या शांतता रॅलीमध्ये जवळपास 1200 स्वयंसेवक आहेत. या व्यतिरिक्त 500 मराठा सेवक आणि समन्वय यामध्ये रॅली अतिशय शांततेत आणि काटेकोर नियोजनात होण्यासाठी शिस्तबद्ध पद्धतीने कार्यरत आहे. रॅलीला जी सुरुवात आहे माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं शिवनेरी चौकात स्वागत होणार आहे. त्या ठिकाणी आमचे समन्वयक श्रीयुत पप्पू चव्हाण हे त्या ठिकाणी रॅलीचं स्वागत करण्यासाठी बळसोंडवासीच्या वतीनं त्या ठिकाणची व्यवस्था ते सांभाळणार आहेत. त्याच्यानंतर त्यांचं आगमन हे छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसरात बरोबर 11 वाजता होईल. ते आल्यानंतर सुरुवातीला माननीय जरांगे पाटील यांच्या हस्ते पुतळा परिसरातील जो स्तंभ आहे त्या ठिकाणी ध्वजारोहण होईल
आणि त्या ध्वजारोहण झाल्यानंतर माननीय जरांगे पाटील हे छत्रपती शिवरायांना अभिवादन करतील. त्यावेळेस छत्रपती शिवरायांना 51 तोफाची उखळी तोफाची सलामी देऊन अभिवादन सोहळा होणार आहे. त्यानंतर रॅलीला सुरुवात होईल. रॅली ही सुरू झाल्यानंतर प्रथम छत्रपती शिवरायांचा रथ या ठिकाणी राहणार आहे. त्यानंतर वारकरी, सामाजिक एकोपा एकताचा देखावा, त्याच्यानंतर माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांचे वाहन या रॅलीमध्ये राहणार आहे. यामध्ये एक रुग्णवाहिका, याचबरोबर एक मीडिया सेंटरचं वाहन ही सहभागी राहणार आहे. सुरुवातीला मनोजदादा जरांगे पाटील यांना सुरक्षा व्यवस्था म्हणून यावेळेस जिजाऊंच्या लेकी ज्या की महिला सुरक्षा देणार आहेत आणि त्याच्यानंतर जी महिलांची व्यवस्था राहणार आहे आणि त्याच्यानंतर पुरुषांची. साधारणतः 3.5 लाख लोक जे मराठा बांधव आहेत हे शांतता रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. आणि हे रॅलीचं संपूर्ण नियोजन जे आहे ते यासाठी गेल्या 10 दिवसापासून संपूर्ण जिल्ह्यातील, हिंगोली जिल्ह्यातील संपूर्ण मराठा बांधव भगिनी गाव पातळीवर जनजागृती करीत आहेत. यासाठी अहोरात्र परिश्रम सुरू आहेत. रॅलीची सुरुवात छत्रपती शिवरायांना अभिवादन करून होणार आहे. जिजाऊ वंदना होईल. यासोबतच रॅलीची सांगता जेव्हा माननीय जरांगे पाटील हे संपूर्ण रॅली परिसरातून शहरातून गेल्यानंतर जेव्हा सांगता समारोपाच्या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर राष्ट्रगीताने रॅलीची सांगता होईल. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी म्हणजेच मोरगाव तालुक्यातील वडेगाव बांध या शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही असा निर्णय पालकांनी घेतला आहे. आजपासून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवल्या नसल्याने आता शाळा ओस पडली आहे. राज्यात 1 जुलै 2024 पासून विदर्भातील संपूर्ण शाळा सुरू झाल्या आणि सर्वत्र शाळा प्रवेश उत्सव दिवस साजरा करण्यात आलाय. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या वडेगाव बांध जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा ही सुरू झाली होती. मात्र या शाळेत केवळ 2च शिक्षक असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतलाय. या जिल्हा परिषद शाळेत एकूण 1 ते 7वी पर्यंतचे वर्ग आहेत. एकूण 112 विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. मात्र शाळेला 1 मुख्याध्यापक आणि 1च शिक्षक असून या शाळेला एकूण 5 शिक्षकांची नितांत गरज असताना शाळेत 2च शिक्षक आहेत व इतर 3 पदे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांच्या पालकांनी व शाळा व्यवस्थापन समितीने शासनाप्रती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावर्षी शिक्षक भरती सुरू असल्यानं सर्व पालक शिक्षक मिळतील अशी अपेक्षा लावून होते, परंतु जिल्हा परिषदेने भरतीच्या पहिल्या टप्प्यात एकही शिक्षक शाळेला दिलेला नाही. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पासून सगळ्यांना निवेदन दिले. परंतु गोंदिया जिल्हा परिषद प्रशासनाने शाळेत शिक्षकांची अजूनही नियुक्ती केली नाहीये. त्यामुळे पालकांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जातोय. आज 5 जुलैपासून पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांविना शाळा ओस पडली आहे. जोपर्यंत शाळेत शिक्षकांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत एकही विद्यार्थी शाळेत न पाठवण्याचा निर्णय पालकांनी व शाळा व्यवस्थापन समितीने घेतलाय. तसेच विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीला शासन आणि जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार राहील. त्याचे प्रमाण शासनाने लवकरात लवकर शिक्षकांची नियुक्ती करावी, अन्यथा आम्ही आपल्या पाल्यांची शाळा सोडल्याचा दाखला शाळेतून काढू असे पालकांनी सांगितलं आहे. आता जिल्हा परिषद प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचंच लक्ष लागले. माझे दोन्ही मुलं ह्या शाळेत शिक्षण घेत असून शिक्षकाच्या अभावामुळे शाळा ही आम्ही पाल्यच पाठवत नाही आहोत इथं शाळेत आणि जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आम्ही ह्या शाळेमध्ये पाठवणार नाही असा आमचा सर्व पालकांचा ठाम निर्णय आहे. आणि जिल्हा परिषदने जोपर्यंत इथं शिक्षक पाठवणार नाही तोपर्यंत आम्ही आपल्या मुलांना ह्या शाळेत पाठवणारच नाही. तसाही आम्ही TCची अर्ज केलेला आहे आणि येत्या काही दिवसात अगर शिक्षक मिळाले नाही तर सर्व टीशा काढून टाकू असं आमचं सर्वांचं मत आहे.
लवकरच मविया जनतेचे आभार मानण्यासाठी संयुक्त मेळावा घेणार आहे अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे। त्याचबरोबर आज 3 पक्षांची प्राथमिक औपचारिक बैठक झाली। विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली। लवकरच संयुक्त मेळावा मविया घेणार आहे आणि जनतेचे आभार मानणार आहे। जाहीरनामा, निवडणूक प्रचार या संदर्भात प्राथमिक चर्चा झाली। जिल्हा पातळीवर तिन्ही पक्षाने एकत्र आणले जाईल। मुंबईत मवियाचा मेळावा होणार आहे। तसेच प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असतो। लवकरच प्रचाराचे मुद्दे ठरवले जातील असंही पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले। पहली औपचारिक बैठक थी, उसमें कुछ मुद्दों की चर्चा हुई। एक मुद्दा तो एक तीनों दलों की और हमारे जो सारे सहयोगी दल हैं, छोटे दल है, कोई नॉन पॉलिटिकल ऑर्गेनाइजेशन है, सबको लेके एक इसी हफ्ते में एक बड़ा सम्मेलन हम मुंबई में लेने वाले हैं। तारीख और कौन सी लेकिन शायद 2016 की 22 तारीख को होगा। इस पर हमारे जिला स्तर के तीनों दलों के सभी दलों के कार्यकर्ता। उसके बाद एक संयुक्त घोषणा पत्र के लिए क्या आगे करना है उसकी चर्चा हुई। तो विधान परिषद का चुनाव है जिसमें तीनों उम्मीदवार हमारे लड़ रहे हैं, उनकी जीत के लिए क्या करना है उसके लिए छोटी कमेटी बनाई गई है। साथ ही में चुनाव अभियान किस तरह से चलेगा, संयुक्त बैठकें किस तरह से होंगी, संयुक्त सभाएं किस तरह से होंगी, प्राथमिक चर्चा होगी। कोई भी ठोस कदम नहीं लिए, लेकिन एक महाराष्ट्र की जनता का धन्यवाद व्यक्त करने के लिए एक सम्मेलन करने की बात है। सीट बंटवारे को लेकर कौन चलेगा? उसकी अभी प्राथमिक चर्चा अभी तारीख उसकी तय होगी। पहले हम अपने दल जो है अपने कार्यकर्ताओं से बात कर रहे हैं, तीनों दल के कार्यकर्ताओं से बात कर रहे हैं। आज की सद्य क्या है, आज कौन कौन सा लोकसभा में किस तरह से उसका जायजा लिया जाए। मुंबई में ये तो मुक्ता से हम महाराष्ट्र की जनता का धन्यवाद व्यक्त कर रहे हैं। सारे लोग, सभी प्रमुख पार्टियाँ, राजनीतिक दल, गैर राजनीतिक हमारे जिला स्तरीय कार्यकर्ता और एक संदेश दिया जाएगा कि जिला स्तर पर तीनों दल सारे मिलकर काम करें। इससे अभी नहीं होगा। सर, खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी यासाठी पासपोर्ट जे आहे ते आरक्षण दिलं क्रीडा मंत्री विधिमंडळाची घोषणा चर्चा केली। नाशिकमधील चांदवड येथील शेतकऱ्याचे अन्नत्याग आंदोलन खासदार भास्कर भगरे यांच्या आश्वासनाने मागे घेण्यात आलंय। चांदवड येथे कांदा प्रश्नी डॉक्टर श्याम पगार यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू होते, त्याचा आज 5वा दिवस आहे। आज दिंडोरी मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन उपोषण मागे घेण्यात आले। चांदवड येथील विश्रामगृहाच्या बाहेर गणू चौफुलीवर चांदवड तालुक्यातील भूमिपुत्र डॉक्टर श्याम पगार यांनी कांदा प्रश्न कृषी दिनापासून म्हणजेच 1 जुलैपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते। या आंदोलनात मुख्य मागण्या स्थिर आयात निर्यात धोरण, क्विंटल 4,000 रुपये खाली निर्यात शुल्क नसावे, क्विंटल 5,000 वर टप्प्याटप्प्याने निर्यात बंद करायला हरकत नाही, पण निर्यात बंद केल्यावर 20% पेक्षा जास्त भाव खाली आल्यावर निर्यात बंदी उठवली जावी असे शेतकऱ्यांचे प्रश्न होते। या संदर्भात आज दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार भगरे यांनी संबंधित मंत्र्यांशी बैठक घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेत आश्वासन दिले। त्यामुळे डॉक्टर श्याम पगार यांनी नारळ पाणी घेऊन उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला। कित्येक दिवसापासून शेतकऱ्यांची ही निर्यात बंदीचा प्रश्न आहे, त्यावर आपण काय म्हणू? बघा, मुळात म्हणजे शेतकरी वाचवण्यासाठी शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळाला पाहिजे, परंतु सरकार यांची धोरणं ही शेतकऱ्यांच्या विरोधातली आहे। सातत्याने कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिरवण्याचं काम हे सरकार करतंय। आता मी महिन्यामध्ये 2 वेळा वाणिज्य मंत्र्यांची भेट घेऊन हाच विषय मांडतोय, परंतु त्यांचं जे वर्तन दिसतंय त्या वर्तनावरून ते म्हणजे मला जो अनुभव आला आजपर्यंतचा अनुभव होताच ग्राउंड लेवलवरती की हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं आहे आणि त्याची शाश्वती मला या महिन्यामध्ये आलेली आहे। आणि म्हणून आज डॉक्टरांनी या ठिकाणी जे कांदा क्रांती आंदोलनाच्या माध्यमातून जे मुद्दे मांडलेले ते मुद्दे येणाऱ्या अधिवेशनामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली किंवा तालुक्यातली किंवा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, एक ठराविक प्रतिनिधी घेऊन
आणि परत वाणिज्य मंत्री असतील किंवा ग्राहक संरक्षण मंत्री असतील, ग्राहक संरक्षक विभागाचे मंत्री असतील, त्यांच्याबरोबर बैठका घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका माझी लोकप्रतिनिधी या नात्याने राहणार आहे. विधान परिषदेच्या तिन्ही जागा आम्ही जिंकू असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केलाय. त्याचबरोबर 12 तारखेला विधान परिषदेची निवडणूक आहे. आज त्याच्या नियोजनाच्या दृष्टीने चर्चा झाली. विधानसभेच्या जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाली आहे. विधान परिषदेच्या तिन्ही जागा आम्हीच जिंकू असंही बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले. त्यामुळे विधानसभेच्या जागा वाटत सगळ्या सुरू होत आहे. आज काही त्यावर चर्चा नाही, परंतु साधारण कधीपासून सर्व प्राथमिक चर्चा होत्या. आज सर्व प्राथमिक चर्चा होत्या. करणं आवश्यक आहे त्याच्याबद्दल आमच्याजवळ सभा घेतली जाणार असं ठीक आहे. ते आता नियोजन चाललेलं आहे. अजून तारखेच्या जागा वाटपाबद्दल काय प्रार्थना आता बसावं लागणार जळगावमधील नगर देवळात चक्क नागिण आणि तिची 16 पिल्ल्या आढळल्याचा थक्क करणारा प्रकार समोर आला आहे. एकाच वेळी अस्सल नागिण आणि तिची 16 लहान पिल्ले पाचोरा तालुक्यातील नगर देवळा गावात रेस्क्यू करण्यात आली आहेत. या सर्व सापांना जीवदान देण्याचे कार्य बाळद येथील सर्पमित्र सागर पाटील व भडगाव येथील सर्पमित्र सागर महाजन यांनी केले. नगर देवळ्यातील शेतकरी छोटू दत्तू पाटील यांच्या वडगाव शिवारातील शेतात काम करत असताना सर्प आढळला. त्यांनी त्वरित सागर पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलवून घेतले. त्या ठिकाणी सागर पाटील यांनी निरीक्षण केले असता त्यांच्या लक्षात आले की येथे नुसती नागिणच नाही तर अजून पिल्ले असू शकतात व त्यांनी त्यानंतर एका मागोमाग एक असे 16 पिल्ले काढून त्यांना जंगलात सोडत जीवदान दिले. यावेळी शेतकरी छोटू दत्तू पाटील, किरण राजपूत, कडू बहिरम व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी सर्पमित्रांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अटी शिथिल कराव्यात अशा मागणीसह महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढली. ही योजना फार चांगली असली तरी मात्र अनेक महिलांना आपल्या विविध दाखल्यांसाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर या योजनेची वयोमर्यादा वाढवावी आणि प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये सेतू देण्यात यावे अशा अनेक मागण्या घेऊन अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये चक्क राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मूक मोर्चा काढून या योजनेच्या अनेक अटी शिथिल करण्याची मागणी, वयोमर्यादा वाढवावी, टॅक्स पावतीची अट रद्द करावी, प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये सेतू स्थापन करावा अशी मागणी केली आहे. गोंदिया जिल्ह्यात अनेक सेतू केंद्रांवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते आणि अशातच या योजनेसाठी पुरुषांना देखील महिलांना मदत करावी लागते. अशीच एक घटना अर्जुनी मोरगाव येथे घडली. कागदपत्र आणत असताना एका महिलेचा पती अपघातात मरण पावला. त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महिलांनी या योजनेमधील कागदपत्रांची अट शिथिल करावी आणि वयोवृद्ध महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ द्यावा आणि प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये सेतू केंद्र उघडावे, घर टॅक्स पावती अनिवार्य करू नये अशा विविध मागण्यांना घेऊन महिलांनी मूक मोर्चा अर्जुनी मोरगाव येथील तहसील कार्यालयावर काढला आणि या योजनेची मुदत वाढ करावी अशी मागणी या महिलांनी केली आहे. हा मूक मोर्चा यासाठी काढलेला आहे की आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी माझी लाडकी बहीण योजना ही चालू केलेली आहे. योजना छान आहे, महिलांना त्याचा लाभ पण होईल अशी आम्ही अपेक्षाही करतो. परंतु काय झालं, ह्या योजनेमुळे आमच्या गावी एक अपघात झालेला आहे. त्या अपघातीचं कारण आहे सेतू. कारण की सेतू काढायला सगळे तहसीलमध्ये येतात आणि तहसीलमध्ये आल्यानंतर काय झालं की ती बाई लाईनमध्ये लागलेली होती, तर तिची रांग न तुटावी म्हणून काही डॉक्युमेंट्स राहिलेले होते घरी, तर तिने आपल्या नवऱ्याला घरी पाठवलेलं डॉक्युमेंट्स आणायला ना. ह्या गाई गडबडीमध्ये
आमच्या अर्जुनीचा मोरगाव टी पॉईंट आहे, तिथे त्यांचा अपघात झाला आणि ऑन द स्पॉट ते तिथे मरण पावले. तर 1500 रुपयामध्ये लाईनमध्ये लागलेले आहेत. पण त्याचं नुकसान किती झालं, त्या बाईच्या डोक्यावरचा साया गेला, मुलांचा वडिलांचा हात गेलेला. तर याला जबाबदार कोण? मग शासनाने आता त्याच्यासाठी काहीतरी करावा, त्यासाठी पण हा मूक मोर्चा काढलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, अजितदादांनी खूप साऱ्या अटी रद्द केलेल्या आहेत, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. परंतु अजून काही अटी राहिलेल्या आहेत की जसे आता आमच्या महिला रहिवाशाचा दाखला मागायला जातात, तर रहिवाशाचा दाखला म्हटलं की त्यांना पहिल्यांदा सांगतात की तुमचं घर टॅक्स भरा. आता मला सांगा की घर टॅक्स प्रत्येकाने भरलेलं नाही आहेत ना. गावामध्ये एवढे गरीब लोक आहेत आणि हे गरीब लोकांसाठी योजना काढलेली आहे. म्हणजेच गरीब लोक टॅक्स न भरल्यामुळे त्यांना रहिवाशाचा दाखला मिळत नाही. मग मला सांगा, आता एकतर त्यांना टॅक्स भरण्यासाठी त्यांना कर्जबाजारी व्हावं लागेल, नाही तर मग त्यांना त्या योजनेपासून वंचित राहावं लागेल. म्हणजे याचा निर्णय अजितदादाने शोधावा अशी आमची अपेक्षा आहे. काहीतरी ह्यावर तोडगा काढावा. तसंच जे 21 वर्षापासून अजितदादांनी 60चे 65 केले, पण आमची अशी मागणी आहे 21च्या नंतर कुठलीही वयोमर्यादा ठेवू नये. कारण की 70च्या पण महिला आपल्याकडे असतात आणि ह्या योजनेची गरज त्या 70-80 वर्षाच्याच महिलांना जास्त आहे. राजस्थान हायकोर्ट लॉयर्स असोसिएशन जोधपूर तर्फे उच्च न्यायालयाच्या प्लॅटिनम जुबली निमित्त ज्येष्ठ वकील श्री मुरलीधरजी पुरोहित यांच्या स्मरणार्थ व्याख्यानमालेचे आयोजन मारवाड इंटरनॅशनल सेंटर महिला पॉलिटेक्निक्स कॉलेज येथे 6 जुलै रोजी सायंकाळी 6:30 वाजता करण्यात आले. असोसिएशनचे अध्यक्ष आनंद पुरोहित यांनी सांगितले की माननीय श्री संदीप मेहता न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय भारत सरकार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि माननीय श्री मनिंद्र मोहन श्रीवास्तव मुख्य न्यायाधीश राजस्थान उच्च न्यायालय राजस्थान श्री जोगराम पटेल कायदा या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राजस्थान सरकारचे मंत्री श्री भूपेंद्र सिंग भाटी आणि गुवाहाटी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री विजय विश्नोई उपस्थित राहणार आहेत. श्रीमान मनिंदर मोहन जी श्रीवास्तव साहब होंगे और विशिष्ट अतिथि हमारे गुवाहाटी हाईकोर्ट के विजय विश्नोई साहब जो मुख्य न्यायाधीश है वो होंगे. देखो, राजस्थान उच्च न्यायालय की जो प्लेटिनम जुबली मनाई जा रही है उसके ही तत्वाधान में एक मेमोरियल लेक्चर MD पुरोहित साहब जो वरिष्ठ अधिवक्ता थे, जिनकी करीब 70 साल की प्रैक्टिस थी, उनकी मेमोरी में कॉन्स्टिट्यूशनल मॉरलिटी पे एक लेक्चर रखा गया, जिसमें माननीय सुप्रीम कोर्ट के न्यायाधीश संदीप मेहता जी की नोट स्पीकर होंगे. इस कार्यक्रम की अध्यक्षता माननीय उच्च न्यायालय के मुख्य न्यायाधीश श्री मनिंदर मोहन जी श्रीवास्तव साहब होंगे. विशिष्ट अतिथि गुवाहाटी हाईकोर्ट के हमारे जोधपुर के विजय विश्नोई साहब मुख्य न्यायाधीश होंगे. एडवोकेट जनरल राजेंद्र जी प्रसाद जी होंगे और साथ में बार काउंसिल के चेयरमैन और सभी अधिवक्तागण और सभी जो लॉ स्टूडेंट है जोधपुर में 2 कॉलेज प्रतापनगर कॉलेज और हमारी BM लॉ कॉलेज के छात्र इसमें उपस्थित रहेंगे और इस लेक्चर का लाभ लेंगे. क्या उद्देश्य है सर? जो इसका उद्देश्य केवल मात्र यही है कि फर्स्ट ऑफ ऑल तो ये जो प्लेटिनम जुबली है इसको हाईलाइट करने के लिए जो भी पुराने वरिष्ठ लोग थे उनको याद किया जाए. पुराने हमारे वरिष्ठ न्यायाधीश जो रिटायर्ड है, हमारे वरिष्ठ अधिवक्ता जो इनको 50 साल से ज़्यादा वकालत करते हैं, उनके टेन्योर हो गया, और उसी की श्रृंखला में जो अब हमारे बीच में नहीं रहे ऐसी पुण्य आत्माओं के मेमोरी में एक लेक्चर सीरीज जो हमने शुरू की है राजस्थान एडवोकेट हाईकोर्ट लॉयर्स एसोसिएशन द्वारा, ये लगातार रहेगी, हर साल होती रहेगी. लेकिन इसकी शुरुआत हमने इस हीरक जयंती के उपलक्ष्य 13 जुलै रोजी साजरा होणाऱ्या मा ताप्ती जन्म उत्सवापूर्वी जिल्हाधिकारी नरेंद्र सूर्यवंशी मुलताई येथे पोहोचले. ताप्ती मंदिरात प्रार्थना केल्यानंतर लोकप्रतिनिधींनी आयोजित केलेल्या बैठकीला हजेरी लावली.
राम मंदिर आणि अधिकाऱ्यांची भेट घेऊन जन्मोत्सवाबाबत आवश्यक मार्गदर्शन केले. त्याचबरोबर हाथरसमध्ये नुकत्याच झालेल्या घटनेबाबत प्रशासन सतर्क असल्याचं सांगण्यात येत आहे. मा ताप्तीच्या जयंतीनिमित्त लाखो भाविक मुलताईला भेट देतात. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच जिल्हाधिकारी नरेंद्र कुमार सूर्यवंशी म्हणाले की मा ताप्तीच्या जयंतीनिमित्त चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात येत असून ताप्ती सरोवरापासून 200 मीटर अंतरावर भंडारा प्रसादाचे वाटप करण्यात यावे. ताप्ती सरोवर परिसरात कचरा टाकल्यास दंड आकारण्यात येईल. ताप्ती सरोवराजवळ वाचन कक्षाजवळ नियंत्रण कक्ष बांधण्यात यावा, ज्याद्वारे अभ्यागतांवर लक्ष ठेवले जाईल. ताप्ती जन्म उत्सवाची व्यवस्थेची जबाबदारी ही सर्व विभागांची आहे. हलगर्जीपणा आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी तापी जन्म उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या शोभायात्रा, पूजा, अभिषेक यासह येणाऱ्या भाविकांच्या संख्येची माहिती घेतली व अधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा पंचायत अध्यक्ष राजा पवार, नगराध्यक्ष वर्षा गाडेकर, एसडीएम अनिता पटेल व इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ये चलते रहेंगे तो मुख्य रूप से 13 तारीख का कार्यक्रम है. 10 तारीख को इसमें जो लोग रहे हैं वो बच्चे को, छोटे बच्चों को मत रखना है ना. कभी प्राइमरी नहीं लेंगे, मिडिल से लेंगे. एक पेड़ मार के नाम कहाँ पे कोई स्पेस किया था. 3 स्थान किया. 3 स्थान पे कितने पौधे करोगे आप? जितना मिलके हो जाएगा कम से कम 1000-500. इसमें लोगों को जोड़ना पड़ेगा. एक लेके क्या करेंगे 1100 पेड़ों का लक्ष्य है. स्पेस कहाँ पे कर रहे हो आप? ये 3 स्थान किया है. कभी सामने किया हमने.